ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये साक्षी आणि महिपती यांनी आता रविराजांना कितीही उलटसुलटं भुलवण्याचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा रविराजांच्याकडे आता खूप मोठी एक गोष्ट घडणार असते। ते म्हणजे रविराजांच्या हातामध्ये त्या रात्री म्हणजे ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या रात्री आश्रमाच्या परिसरामध्ये ॲक्टिवेट असणाऱ्या मोबाईलची लिस्ट येणार असते। ॲक्च्युली या सगळ्यामध्ये आता साक्षी आणि महिपती यांनी दिलेला पुरावा हाच कारणीभूत ठरणार असतो, कारण ज्या ग्राउंडवरती या दोघांनी सांगितलेलं असतं की साक्षी त्या रात्री होती ते ग्राउंड आणि आश्रम याच्यामध्ये बरंचसं अंतर असतं, म्हणजे या अंतरामध्ये मोबाईल ॲक्टिवेट असणं शक्यच नसतं। त्यामुळे आता इकडे ज्या वेळेला साक्षीने टायमिंग सांगितलेलं असतं की मी ग्राउंडवरती आहे, तर त्या ग्राउंडच्या एरियामध्ये ॲक्टिवेट असणाऱ्या मोबाईलची लिस्ट काढण्यासाठी रविराजांनी सांगितलेली असते। पण त्याच वेळेला गंमत अशी घडते की त्याच वेळेला अर्जुनने आश्रमाच्या भोवतीभोवती असलेल्या मोबाईलची लिस्ट काढायला सांगितलेली असते। हा एक पुरावा। आणि दुसरा पुरावा म्हणजे त्याच वेळेला फॉरेन्सिक डिपार्टमेंटला विलासच्या बॉडीमधून काढण्यात आलेली गोळी आणि त्या गोळीवरून ती कोणती बंदूक आहे आणि ती बंदूक कुणाच्या नावावरती आहे हे सगळं आता लिंक लावता लावता ती बंदूकचं लायसन आता साक्षी महिपती यांच्याच नावाने निघणार असतं। या दोन गोष्टी कोर्टामध्ये ऐन वेळेला केस चालू असताना अशा नाट्यमय पद्धतीने येणार असतात। आणि तिसरं म्हणजे एक व्हिडिओचं रेकॉर्डिंग समोर येणार असतं। आता हे व्हिडिओचं रेकॉर्डिंग महिपतीने आपल्या साक्षीला हे सगळं 10 वेळा व्हिडिओ दाखवण्यासाठी केलेलं असतं, पण तेच रेकॉर्डिंग समोर आल्यामुळे चैतन्यने साक्षीच्या मोबाईलमधून ते आपल्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करून घेतल्यामुळे आता त्या मोबाईलमधली डेट आणि मोबाईलमध्ये जे सगळं महिपती बोलत होता की हे बघ ही प्रॅक्टिस कर, आता तू अशी ये तू तशी जा, हे सगळं नाटकी रूपात समोर आलेलं असतं। इकडे आता कोर्टामध्ये रविराजांनी अपील दिलेली असते की साक्षी महिपती शिकरे ही त्यावेळेला 1.5 तास आश्रमात न जाता ती त्याच वेळेला एका खुल्या ग्राउंडवरती गेली होती आणि तिथले आता सगळे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत। म्हणजे आता शिवानीचं रेकॉर्ड केलेलं स्टेटमेंट, शिवानीचं स्टेटमेंट कोर्टासमोर सादर करणार म्हटल्यावरती आता इकडे सायली थोडीशी गडबडते। सायली विचार करते नक्की काय चाललंय हे, यांचे खोटे पुरावे संपतच नाहीत। अर्जुन म्हणतो काळजी करू नका, मी ना या सगळ्यावरती काहीतरी सोल्युशन काढेल। सायली म्हणते नाही, मला तर असं वाटायला लागतंय की खऱ्या पुराव्यांपेक्षा खोटेच पुरावे या कोर्टामध्ये भारी ठरतायत। म्हणजे आपण खरे पुरावे शोधण्याचा प्रयत्न करतोय पण हे सगळं फिसकटतच चाललंय। अर्जुन म्हणतो काळजी करू नका, मी ना आता डोक्यामध्ये एक प्लॅन केलेला आहे की आश्रमात त्या रात्री काय घडलं होतं हे जाणून घेण्यापेक्षा आश्रमाच्या आजूबाजूला मोबाईल किती ॲक्टिवेट होते, आश्रमामध्ये मोबाईल किती म्हणजे त्या जवळपासच्या एरियामध्ये कोणते कोणते मोबाईल ॲक्टिवेट होते ते सगळे शोधायचे। याच्यातून 2 गोष्टी होतील। सायली म्हणते सर कोणत्या 2 गोष्टी होतील? अर्जुन म्हणतो एक पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला साक्षीचा मोबाईल त्या एरियामध्ये ॲक्टिवेट होता का ते समजेल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या एरियामध्ये अजून कोणते मोबाईल ॲक्टिवेट होते यावरून आपल्याला त्या व्यक्तीची काही मदत होऊ शकते का, म्हणजे मोबाईलवरून त्या व्यक्तीचं नाव समजेल, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यावरती त्यांना काही सस्पिशियस आढळलं का हे सुद्धा, म्हणजे 2 पुरावे ॲट अ टाइम मिळतील। असं म्हटल्यावरती इकडे आता सायली म्हणते पण ती सांगत होती ना की ग्राउंडवरती गेले होते म्हणून, मग ग्राउंडच्या एरियामधले आपण जर मोबाईल ॲक्टिवेट पाहिले तर? अर्जुन म्हणतो हे मोबाईल ॲक्टिवेट रविराज किल्लेदारी त्यांना शोधू दे। तेव्हा सायली म्हणते म्हणजे मला समजलं नाही। अर्जुन म्हणतो आपण आता रविराज किल्लेदार यांना लीगल नोटीस पाठवूया की तुम्ही ज्या वेळेचं सांगताय एक्झॅक्ट जी तारीख जी वेळ त्या वेळेचे तुम्ही आता त्या ग्राउंडवरती असलेले ॲक्टिवेट मोबाईल यांची लिस्ट शोधून आणा आणि त्याच वेळेला आपण इकडची नेऊ। ही लिस्ट आता महिपती किंवा साक्षी बदलूच शकत नाहीत। सायली विचार करते खरंच म्हणजे सत्याची जीत होण्यासाठी काहीतरी मार्ग असतात जे अर्जुन सरांसारख्या हुशार वकिलांकडे नक्कीच असतात। सायली आता अर्जुनच्या हुशारीचं कौतुक करते आणि त्यानंतर आता मात्र ही सगळी प्रोसेस चालू होते। रविराज किल्लेदार यांना नोटीस पाठवली जाते आणि आता चैतन्यला कॉल करून अर्जुनने ती सुद्धा आता आश्रमातल्या इकडे लिस्ट मागवलेली असते आश्रमातील ॲक्टिवेट मोबाईलची। चैतन्यला पण हा विचार पटतो की या गोष्टीवरून साक्षी खरं बोलते की खोटं बोलते याचा चैतन्यला पण क्लिअरिटी येणार असते। मग इकडे चैतन्य सगळा रेकॉर्ड घेऊन समोर येतो आणि चैतन्याच्याच पायाखालची जमीन सरकते। चैतन्य अर्जुन सांगतो
मी आत्तापर्यंत खूप मोठी चूक केली. अर्जुन म्हणतो, कशाबद्दल बोलतोयस तू? चैतन्य सांगतो, या मोबाईलमध्ये साक्षीचा नंबर ॲक्टिवेट आहे. मला खरंच खूप मोठा धक्का बसलाय आणि चैतन्य आता हादरतो. अर्जुन म्हणतो, चैतन्य तुला काय झालं? उलट आपल्याला आनंद मिळायला पाहिजे की या सगळ्यामध्ये साक्षी पकडली गेली. आता अर्जुनला कुठे माहिती असतं चैतन्य साक्षीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेला आहे ते. मग आता चैतन्य हमसून हमसून रडायला लागतो आणि अर्जुनला म्हणतो, मी तुला जे सांगतोय ते ऐक. म्हणजे मला इतके दिवस साक्षीनं तिच्या तालावरती नाचवते आहे, झुलवते आहे, मला प्रेमाच्या जाळ्यात तिने ओढलं. आता तर मला असं वाटायला लागलंय की या सगळ्यामध्ये साक्षीने मला मुद्दाम अडकवलं, जेणेकरून मला ह्या केसमधून अगदी अलिप्त करून तुझ्यापासून तोडून तिला सगळी माहिती देईन. पण मी शपथ घेऊन सांगतो, मी माझ्या एथिक्सला कधीच तोडलं नाही. मी वकिली पेशाचा मान ठेवत तिला कधीही कोणती बातमी दिली नाही. पण आत्ता मला तिला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी थोडा वेळ अजून नाटक करायला लागेल. यावरती अर्जुन म्हणतो, भावा खरंच म्हणजे आत्ता तू खऱ्या अर्थाने या सगळ्यातून सुटलास. तुला माहिती आहे ना आपल्या एका मित्राची या प्रेमामुळे काय अवस्था झाली होती? चैतन्य म्हणतो, खरंच अर्जुन मला माफ कर. अर्जुन म्हणतो, माफ कर नाही, आता खरं तर जोमाने ही केस लढायची आणि ज्या वेळेला साक्षीची चौकशी होईल ना, मी तुला चौकशी करण्यासाठी पुढे करेन. असं म्हणत मुद्दाम आता चैतन्य आणि अर्जुन हे नाटक पुढे चालू ठेवायचा विचार करतात. तोपर्यंत इकडे रविराजांनी सुद्धा त्या ग्राउंडवरील ॲक्टिव्ह मोबाईलची लिस्ट मागून घेतलेली असते आणि त्या ॲक्टिव्ह मोबाईलच्या लिस्टमध्ये 2 फोन नंबर असणं त्यांना अपेक्षित असतं. एक म्हणजे साक्षी शिकरे आणि दुसरा म्हणजे शिवानी जाधव. पण त्यांचा अपेक्षाभंग तेव्हा होतो ज्या वेळेला त्याच टायमिंगला, ज्या टायमिंगला विलासचा खून झाला त्या टायमिंगला हे दोन्हीही नंबर त्या ग्राउंडवरती ॲक्टिवेटच नव्हते. त्या ग्राउंडवरती काय, तिथल्या जवळपासच्या कोणत्याच एरियात सुद्धा ॲक्टिवेट नव्हते. रविराज विचार करतात, असं कसं होईल? दोघींचेही नंबर त्या एरियामध्ये ॲक्टिवेट दाखवत नाहीयेत त्यावेळेला, मग हे कसं शक्य आहे? असा विचार करत असताना प्रिया विचार करते, झालं, संपली ही साक्षी आता. साक्षीचा खेळ संपला, कारण किल्लेदारच्या हातामध्ये खूप मोठं घबाड लागलेलं आहे आणि ती सगळं साक्षीला आता कळवणार असते. प्रियाचं साक्षीला हे कळवणं हे सुद्धा कोर्टात महाग पडणार असतं, कारण साक्षी आता वेगळेच रिपोर्ट किंवा माझा मोबाईल खराब झाला होता असं काहीतरी कारण घेऊन येणार असते. पण त्याच वेळेला साक्षीचा नंबर आश्रमामध्ये ॲक्टिवेट असलेला कागद कोर्टासमोर येणार असतो आणि इथेच आता सगळा खेळ फसतो. आणि आता कोर्टात केस चालू झाल्यावरती रविराज उलटीच साक्षीची चौकशी करतात आणि म्हणतात, ज्या ग्राउंडवरती तुम्ही पुराव्यामध्ये सांगितलं की त्या ग्राउंडवरती तुम्ही होतात तिथे तुमचा मोबाईलच ॲक्टिवेट नाहीये. अर्जुन म्हणतो, ही तुमची बाजू झाली, माझ्याकडे 2 पुरावे आहेत की साक्षी आश्रमातच होती. मग आता अर्जुन सांगतो, त्या रात्री साक्षीचा मोबाईल ग्राउंडवरती ॲक्टिवेट असणं शक्यच नाही, कारण त्या रात्री साक्षी ही आता आश्रमात होती आणि तिथे तिचा मोबाईल ॲक्टिवेट होता. रविराज म्हणतात, पुरावा काय? अर्जुन म्हणतो, तुमच्याकडे जो कागद तोच माझ्याकडे, त्याच लोकांनी मला तो कागद काढून दिला. आता मात्र रविराज हादरतात. पण अर्जुन दुसरा पुरावा आणतो आणि म्हणतो, फॉरेन्सिक डिपार्टमेंट कडून आलेला हा कागद, याच्यामध्ये विलासला जी गोळी लागलेली आहे त्या गोळीची जी बंदूक आहे त्या बंदूकचं लायसन हे आता साक्षी महिपती शिकरे यांच्या नावे आहे. हा दुसरा पुरावा. मग साक्षी महिपती शिकरे यांच्या नावे असलेली बंदूक मधुभाऊ घेऊन विलासचा खून करणार, याला काय लॉजिक आहे? आता मात्र रविराज विचार करतात, आपण कोणत्या केसमध्ये अडकलो आणि चुकीची केस घेतली. साक्षीचा गुन्हा सिद्ध झालेला असतो, रविराजांना पश्चाताप झालेला असतो. आता यापुढे रविराजांची ॲक्शन काय असणार पाहणं रंजक ठरतं.